नमस्कार मित्रांनो, आजची आपली गोष्ट आहे भावनिक आणि शिकवण देणारी। आजच्या गोष्टीचं नाव आहे एका चपलेची गोष्ट। शाळेचे दिवस नेमके सुरू झाले होते। मुलं गोंगाट करत खेळत होती। कोणी क्रिकेट खेळत होतं तर कोणी लपाछपी। पण वर्गाच्या एका कोपऱ्यात एक मुलगा शांतपणे बसलेला होता। त्याचं नाव होतं विघ्नेश। त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस शांतता पसरलेली होती। पण लक्ष वेधून घेतलं होतं ते त्याच्या पायांनी। त्याच्या पायात फक्त एकच चप्पल होती आणि त्याचा एक पाय मातीने भरलेला होता। दुसऱ्या पायात जी चप्पल होती ती फाटकी शिवलेली चप्पल होती। काही मुलं कुजबुजली, कुणी हसूही केलं, पण विघ्नेश मात्र नेहमीसारखा गप्प होता। ना कुणाचा राग, ना कुणाविषयी तक्रार। तो सगळा प्रकार बघून शिक्षक तेथे आले। शिक्षकांनी विघ्नेशला विचारलं, दुसरी चप्पल कुठं गेली रे विघ्नेश? विघ्नेश हलक्याच आवाजात म्हणाला, आईने 2 वेळा टाके मारले होते, पण काल रात्री पाऊस आला, झोपडीत पाणी शिरलं आणि चप्पल खराब झाली। त्या शब्दांनी सर्व वर्ग शांत झाला। कोणालाच काही बोलता आलं नाही। विघ्नेशचा स्वभाव अतिशय साधा, पण स्वप्न मात्र मोठे होते। मी मोठा इंजिनियर होणार आणि आईला घर घेऊन देणार, तो नेहमीच म्हणायचा। दुसऱ्या दिवशी त्याच्या बाकावर एका नव्या चपलांचा जोड ठेवलेला होता। त्यावर एक चिठ्ठी ठेवली होती। त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, ही चप्पल नाही रे, ही आमची श्रद्धा आहे तुझ्यावर। तुझं स्वप्न आमचं स्वप्न आहे। त्याचं मन भरून आलं। काही न बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। अश्रू दुःखाचे नव्हते, तर त्यात होती आपुलकी आणि प्रेरणा। काही वर्षांनंतर विघ्नेशचं नाव वर्तमानपत्रात झळकलं। झोपडीतून उठलेला मुलगा आता देशाचा अभियंता झाला आहे। तो पुन्हा आपल्या शाळेत गेला। वर्गात तसाच कोपरा होता, तोच वर्ग होता। तिथे त्याने एका फाटकी चप्पलचा आणि एका नवीन चप्पलचा जोड ठेवला आणि तिथे एक चिठ्ठी लिहून ठेवली। आईने 2 वेळा टाके मारलेली चप्पल पावसात वाहून गेली, पण तिच्या प्रेमाचे टाके मात्र माझं आयुष्य सावरून गेले। स्वप्न मोठी असो, अडचणी असो, चालत राहा, कारण खरं शिक्षण पायाखालच्या वाटांमध्ये असतं। मित्रांनो, आजची कथा आपल्याला हे शिकवून जाते की गरिबी कधी स्वप्न थांबवत नाही। थांबतो तो फक्त मनुष्याचा आत्मविश्वास। जिथे परिस्थिती घडत असते तिथे माणूस आपल्यातलं खरं तेज नक्कीच शोधतो। मित्रांनो, कथा कशी वाटली नक्की कळवा।